आजच्या कार्यक्रमाचं नियोजन किंवा आयोजन कुठल्याही प्रकारचं मी त्या प्रक्रियेत नव्हतो, पण फक्त एक विनंती अशी केली होती की हा कार्यक्रम करत असताना महिलांना प्राधान्य देऊन आजचा कार्यक्रम आपला शिवभाऊ झाला पाहिजे, जेणेकरून आजचा हा कार्यक्रम आपला कोकटे कापू महिलांना मान सन्मान देऊन आजचा हा झेंडावंदन त्या अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतला हा सगळ्यात पहिला झेंडावंदन आपला झाला पाहिजे अशी मानसिकता वैयक्तिकरित्या माझी होती. कारण की इलेक्शनच्या काळात अहिल्यानगर शहरामध्ये आणि वार्डामध्ये फिरत असताना शिवभाऊ सगळ्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने एक गोष्ट मी नमूद करत आलोय की येणाऱ्या काळामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक अजेंडा राहील आणि तो अजेंडा असा राहील की महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या बाजूने उभं राहून आणि महिला प्रशिक्षण हे देण्याचं काम हे आपल्याला करायचं या दृष्टिकोनातून असतं करायचा त्याचा आज पहिलं प्रतीक आहे. पण हरकत नाही, याच्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की आज या ठिकाणी वक्त्या सुद्धा आहेत, त्या महिला वक्त्या चांगल्या आपण या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण बोलावल्या हव्यात होत्या, पण त्यांच्या नियोजनात काहीतरी कमतरता जरी जाणवत असली पण उपस्थितीची कमतरता जाणवत नाही. सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट असते, कारण की समजा आपण वक्ता किती बी मोठा आणला खोसे महाराज तर लोक त्याला ऐकायला पाहिजे, नाही तर शेवटी त्या कार्यक्रमाला कुठलीही दिशा राहत नाही असं मला वाटतं. आणि आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून तुम्ही मला जवळपास तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून दिले, तर आज मी अधिकृत आपल्याला काही गोष्टी सांगतो की मेजर म्हणून समजा इथं काळे मेजर आहेत, कोतकर मेजर आहेत, पॉवर मेजर आहेत. आज यांनी देशासाठी संपूर्ण जीवन आपलं लावलंय डावाला आणि अनेक आता मध्यंतरी एक सोशल मीडियाला मला वाटतं एक व्हायरल होतं आता व्हिडिओ की ते एक सोल्जर आहे आणि ते सगळे ते ज्याच्यात ते झोपलेले आहेत ते सगळे त्यांच्या अंगावर ते गोदडीन त्याच्यावर सगळं बर्फ आहे. आणि इतक्या भयानक स्थितीमध्ये आपले लोक त्या ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी काम करतात, त्याच्यामुळे आपण इथं सुरक्षित आहोत असं मी अधिकृत सांगतो.